झी 24 तास एक पाऊल पुढे। नूर इनायत खान ही मैसूरचा बादशाह टिपू सुलतानची वंशज होती। शौर्य आणि धाडस हे तिच्या रक्तातच होतं। दुसऱ्या महायुद्धात नाझींनी तिचा धसका घेतला होता आणि म्हणूनच लंडनमध्ये नूरचा पुतळा उभारण्यात आलाय। दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने घेतला तिचा धसका। इंग्लंड आणि फ्रान्सवर केलेत तिने उपकार। हेरगिरीच्या जगात ती ठरली आहे अद्वितीय। भारतीय वंशाच्या कन्येनं रचला इतिहास। हे सगळं वर्णन आहे भारतीय वंशाची राजकुमारी नूर इनायत खान हिचं। दुसऱ्या महायुद्धात तिनं ब्रिटिशांसाठी नाझीच्या वर्चस्वाखाली असलेल्या फ्रान्समध्ये जाऊन हेरगिरी केली होती। भारतीय पिता आणि अमेरिकन मातेच्या पोटी जन्मलेली नूर अत्यंत चलाख आणि धाडसी होती। दुसऱ्या महायुद्धात तिनं जीवावर उदार होऊन जी कामगिरी केली आहे ती हेरगिरीच्या विश्वातील अतुलनीय अशीच मानली जाते। त्यामुळेच ब्रिटनमध्ये तिचा पुतळा उभारण्यात आलाय। ब्रिटनमध्ये एशियन मुस्लिम महिलेचं हे पहिलंच स्मारक आहे। हे स्मारक व्हावं यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन यांच्यासह अनेक बड्या हस्तींनी प्रयत्न केले होते। 68 वर्षापूर्वी जर्मनीतील डकाऊ छळ छावणीत 30 वर्षाच्या या सुंदर राजकुमारीला नाझींनी गोळ्या घालून ठार केलं होतं। कारण नाझींनी तिचा चांगलाच धसका घेतला होता। नाझींच्या हालचालीची माहिती गुप्तपणे ती लंडन पर्यंत पोहोचवत होती। दुसऱ्या महायुद्धात तिच्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्सला फार मोठी मदत झाली होती। या राजकुमारीनं धाडस आणि शौर्याच्या जीवावर इतिहास रचलाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।